गुड मॉर्निंग फ्रेंड. तर मी आज सकाळी वाड्याला म्हशी घेऊन आलो आहे. तुम्हाला तर माहीतच आहे आपण सकाळी म्हशी घेऊन वाड्याला येतोच, कारण आपण प्रत्येक ब्लॉगमध्ये सकाळचा जो ब्लॉग टाकलेला असतो म्हशी घेऊन आलेला. तर आजही असंच आलो आहे, पण आज आल्या आल्या मला 2 लांडगे दिसलेत. तर तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही फक्त कंटिन्यू ब्लॉग करा. तो का अजूनही दिसला आहे. तर आता तो इकडे दिसणार नाही बरं का, कारण थांबा इकडेच येतो बरं का. फक्त कंटिन्यू राहू द्या. आता एवढ्या लांबून तुम्हाला झूम करून नाही दाखवू शकत मी. आपली काळी पळाली बघा त्याच्या मागं. ते बघा मित्रांनो 2 लांडगे आहेत 2. चला आपण पुढे जाऊन थोडं दाखवतो तुम्हाला. कुठे गेला काळे? तर ह्या झाडातून तो पलीकडे गेलाय बरं का. आता तुम्हाला दिसला नसेल एवढ्या लांबून, पण तो काळीच्या मागं आला होता. आपण थोड्या वेळा असं बघूया माघारी येते का. तर कंटिन्यू राहू द्या ब्लॉगमध्ये चालू. ह्या झाडीमध्येच तो आसपास बसलेला असेल कुठेतरी आणखीन. ही अशी काटेरी झाडे सगळे इथं. पाठीमागं लागला म्हणजे पळायला पण यायचं नाही मला तर. तरी अशी घनदाट झाडे आहे आणि याच्यात असे सकाळी जंगली प्राणी दिसतात, म्हणून जनावर असं एकटं सोडून नाही जावं वाटत. मी इथं बांधून जातो, पण आजपासून इथं बांधायची बंद. डायरेक्ट थांबून आपण इथं चारून ह्याला घेऊन जायचं. तर मागाशी इथून काळीने ताणला होता त्याला या झाडीतून, आणि तो काळीच्या मागं पाठीमागं आलता. तुम्हाला तो ब्लॉगमध्ये दिसेल किंवा न दिसेल माहीत नाही, कारण आपला कॅमेरा एवढा झूम नाही करू शकत लांबचं. ही जी पाठीमागची झाडी दिसते तुम्हाला, ही ह्याच्यामध्ये आतमध्ये गेला तो इथून. त्याला आपण तुम्हाला दाखवतो थोडंसं पलीकडे जाऊन, कारण ही रिस्क मित्रांनो फक्त तुमच्यासाठी घेतोय. तर ब्लॉगला एक लाईक तरी झालंच पाहिजे. तर चला बघूया आपण दिसतोय का. अशी झाडीतून जावं लागतंय. मला जर ह्यानं ताणलं ना, पळायचं पण कळणार नाही कोणीकडं कसं जायचं. पण बघूया आपण थोडंफार काय दिसतंय का. ब्लॉग कंटिन्यू करा. थोडंसं ब्लॉग म्हणजे मोबाईल वगैरे हालत असेल तर व्यवस्थित दिसणार नाही, पण तरी पण कंटिन्यू ब्लॉग बघा. हे बघा पाठीमागं जे दिसतंय हे दगडी, इथून वाट आहे दगडाची. याच्यातून पलीकडे गेला असेल, कारण आपल्या कुत्र्यानं त्याला ताणला होता. आणि आपण थोडंसं वरी जाऊन बघू अजून काय दिसतंय का रानामध्ये. तर ब्लॉग कंटिन्यू चालू राहू द्या. असं सकाळ मित्रांनो माझ्या मागं असतंय काम. आणि नंतर आता इथून पुढे थोड्या वेळानं काय करायचं, दुकानावरती जायचं. तर ब्लॉग कंटिन्यू चालू राहू द्या. मी तुम्हाला दाखवून त्या दगडातून चुकाट्याचं पण जास्त भीती आहे. तर चला थोडंसं वरी जाऊया. भीती वाटायली आहे मला पण, कारण आपल्याला ताणल्यानंतर पळायला येणार नाही ह्याच्यातून अशातून. चला बघू काय दिसतंय का. तर इथं तर नाही. हा पाठीमागं जे ऊस आहे त्या ऊसात 100% गेलेला असणार, कारण आता इकडं तर सीताफळाची बाग आहे. जी गेल्या वेळेस मी तुम्हाला दाखवली होती सीताफळाची बाग, ह्याच्यातच पाठीमाग दिसते ती. आणि हा पाठीमाग इकडं ऊस आहे. आणि इथं मोकळ्या वावरामध्ये तर काय दिसेना झालं, म्हणजे हा 100% या ऊसामध्येच गेलेला असेल. थोडी सिरियस काय भीती पण वाटते, पण ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही, मी दाखवतो. हे अशी पाठीमागे दिसते ती इतकी झाडे आहे आमच्या इकडे वाड्याला. आणि गवत सध्या वाड्यामध्येच असल्यामुळे इकडे यावं लागतंय म्हशी चारायला. हे ओसाचा लुक.
जंगली प्राण्यांचा मला प्रत्येक वेळेस म्हणजे आढळतातच. एक आठवड्यातून एकदा ते दोनदा दिसतातच सारखे. कधी लांडगा तर कधी कोल्हा. आमच्याकडे जास्त कोल्ह्याचं प्रमाण आहे, कारण इकडं ऊसही असल्यामुळं कोल्हेसारखे दिसतातच. तर गेल्या आठवड्यामध्ये बिबट्याचाही जास्त कालावा सुटला होता की जंगलातून बिबट्या गावाकडे आला आणि आपल्या आसपासच्या गावामध्येच होता. त्यामुळं आपण 8 दिवस झाला इकडं आपल्या म्हशी चारायला आणल्या नव्हत्या. आणि त्याच्यानंतर मी आज येतो आहे, म्हणजे सीताफळाचा ब्लॉग टाकला होता त्याच्यानंतर मी आज आलो आहे म्हशी घेऊन इकडं. आणि आल्या आल्या मला सकाळी जसं मी ओढ्यात उतरलो खाली तसं मला जंगली लांडगे दिसले. पण मी म्हटलं आता म्हशी इथं बांधायला नको, आपण डायरेक्ट यांना चारू इथं यांच्यासमोर उभा राहून आणि नंतर घरी घेऊन जाऊ. तर मी आता म्हशी सोडले तिथं वाड्यामध्ये आतमध्ये. दिसत असतील, दिसतही नसतील कारण झाडी भरपूर आहे इथं. आणि म्हणलं आता म्हशीपाशी उभारून आपण याला चारून घरी घेऊन जाऊ. तर मित्रांनो, कशी वाटली आमची गावाकडची लाईफ? असे जंगली प्राणी तुम्हाला दिसतात का कधी? दिसत असतील तर मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि आपले व्लॉग कसे असतात हेही मला सांगत चला, कारण तुमचा प्रतिसादच आमचा आत्मविश्वास वाढत असतो. आणि मी सकाळ सकाळी असंच काहीतरी युनिक पद्धतीचे ब्लॉग बनवतो, मला दाखवत असतो. तर ब्लॉग कसा वाटला आजचा कंटिन्यू बघायचा आहे आणि मला सांगायचं आहे कमेंटमध्ये नक्की, बरं का. हा पूर्ण पाठीमागचा वाड्याचा लोक आहे. तर चला तिकडं मशीनकडे जातो मी आता, नाहीतर मी इकडं उभा राहायचो ब्लॉकच्या नादात. तिकडं एक तर आधीच बारकी रेडी आणली आपण, दुसरी एक त्यांना फाडून खायचा लांडगा. आणि चिले भ्या बाबा, ते लांडगा एकतर माणसाला पण भीत नाही, डायरेक्ट अंगावर येते माहिती आहे का. चला बघू, तुम्हाला दाखवतो आपल्या म्हशी कशा चरतात. ही अशी झाडी आहे, वरंगळतीची जागा आहे, आपण घसरून पण पडू शकतोय. तर ही आपली गोदी, गोदे ए गोदे हो, ही आपली गोदी पाठीमागं खाते आहे. आणि तुम्हाला मी आता सांगितलं होतं ही झाडी पाठीमागं अशी घनदाट झाडी आहे. आपण आता ही गोदी झाली, आपल्या राधीकडे जाऊ. तरी काटेरी झाडात बघा सगळी, त्यामुळं थोडंसं जपून चालावं लागतंय. काटा टोचला की ते 8 दिवस त्याचं ते दुखणं थांबत नाही. तर चला आपण बघूया आपली राधी कुठं आहे. कुठं आहे राधी? राधी कुठं आहे? राधे हाय हाय, दिसली. ही आपली काळी. हे काय खाल्ली म्हशी? शेण खाती काय? इकडे बघ चल. ही आपली काळी. ही मगाशी लांडग्याच्या भाग पळत होती, म्हणलं हिलाच घेऊन जायचा लांडगा. ही आपली राधी. हे राधा या चल. राधी काय तुम्हाला भाव दे नाही बाबा, मला पण देणार तुम्हाला पण देणार. तर आपला न्यू मेंबर ॲड झाला आहे आज, तिच्याकडे पण जाऊ आपण. तर हे आपला न्यू मेंबर, आज छोटीशी रेडी आणली आपण. तिचं नाव पण सुचवा जरा कमेंटमध्ये. राधी गोदी झाली, तिला काय म्हणायचं? हे खतरनाक लोक द्यायले तुम्हाला सकाळ सकाळ. तर हिचं जरा नाव मला कमेंटमध्ये सुचवा. आणि मी आता इथंच उभा राहतो यांच्यापाशी, कारण लांडग्याची भीती भरपूर आहे. पलीकडं पाठीमागं जो दिसतोय तो ऊस, त्या ऊसामध्ये मागाचे 2 लांडगे गेलेत. तर भीती एवढीच आहे की ही बारकी आपली आता नवीन आणली रेडी बारकी आहे. ह्या मोठ्या मशीनला ते नाही काय करू शकत, पण हिच्यामुळं आपल्याला इथं थांबून म्हशी राखाव्या लागल्या त्या. नाहीतर आपण रोज इथं बांधून जातो यांना घराकडं. इथून आपलं घर आहे अर्धा किलोमीटरवरती, जे आता आपल्याला चालत जावं लागतं तिकडं रोज. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि कसा वाटला मला नक्की सांगा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.